झाले. यमुना महाराणीपर्यंत ज्या वेळेला आणलं, श्रावणाच्या झरी बरसतायत. माझा कृष्ण वाचला पाहिजे म्हणून रडली ती देवकी माता. पण कृष्ण वाचलेच पाहिजे. यमुनेचं पाणी नाका तोंड जातं तरी टोपली घेऊन मागे न फिरणारे वसुदेव एक पिता आहे, विसरून चालणार नाही. राम वनात गेले रडणारी कौशल्या सुमित्रा, तिचं कौतुक जरूर करा. पण राम राम कही राम, राम राम कही राम, 6 वेळा राम म्हटलं आणि देह त्यागून दिला. तो राजा दशरथ एक पिता आहे, विसरून चालणार नाही. छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊंचं कौतुक जरूर करा. पण ओळात आणि जीवन जगणाऱ्या आणि ओळामध्ये स्वराज्याचं स्वप्न देखणं बाळगणाऱ्या शहाजीराजे भोसलेंना विसरून चालणार नाही. जेवढे उपकार आपल्यावरती आईचे आहे ना, तेवढेच उपकार वडिलांचे सुद्धा आहेत. आपल्याला चटका लागला, बोट कापलं गेलं, ठेच लागली, पटकन आपण आई ग म्हणतो. पण असं रस्त्याने जाताना मोठा नाग दिसला अचानक तर बापरे म्हणतो. का तर लहान संकटाला आई आहे, मोठ्या संकटाला बाबा आहेत. आई पटकन रडते थोडं काही घडलं तर, बाप पटकन रडत नाही. आईकडे अश्रूचे पाठ आहे, वडिलांकडे संयमाचे घाट आहे. आई समईतली वात आहे, बाप म्हणजे समई आहे. वात जळून मोकळी होते, चटका मात्र समईला बसतो. हे विसरून चालणार नाही. मी असंच बोललो की सगळं वातावरण बदलून जाईल म्हणून पुढे चालतो आहे का. परंतु वसुदेव पिता आहे, भागवतकारांनी देवकी मातेचे कौतुक केलं, यशोदा सांगितली. परंतु कृष्ण वाचावेच म्हणून नाकात पाणी जायला लागलं, तोंडात पाणी जाते तरी मागे फिरत नाही. भगवंताला चिंता पडली, सारी दुनिया, पूरा विश्व, पूरा ब्रह्मांड जिसे मेरा पिता कहकर पुकारने वाला है. जर मी सावध नाही झालो तर यांच्या जीवावरती अपभीती होऊ शकते. मग देवाने टोपलेतून पाय बाहेर काढला. अंगठ्याचा स्पर्श यमुना महाराणीला करून दिला आणि यमुना महाराणीला दर्शनच हवं होतं, तिने वाट करून दिली. लगबगीने निघाले. श्रावणाची जरी झिमझिम बरसतायत, गुकडापर्यंत आले. अनेक वर्षापासून आपल्या भूपनगरीमध्ये आपण कथा श्रवण करीत आहात की मंडळी अखंड 16 साकारला जातो. इतक्या वर्षात तुमचं इतकं आयुष्य गेलं. कधीतरी असं घडलं का की कोणीतरी अनोळखी माणूस तुमच्या गावात आला, त्याचं लेकरू आपल्या घरात ठेवून गेला आणि आपलं लेकरू उचलून घेऊन गेला? असं कधीतरी घडलं आहे का गावात? तुम्हाला कोणाला आठवतं का? आपल्या भूपनगरीला, वडनगरीला, खेडीला, आव्हाण्याला कधीतरी ऐकलंय का? कानाडद्याला, ममराबादला, कुवारखेड्याला, नांदऱ्याला, केसर्डीला, पिलखेड्याला, नंदगावला, कधीतरी आमोद्याला, घारडीला, धानोऱ्याला, करंजला, सावखेड्याला, किनोदला, देवगावला, भुपणीला, कठोऱ्याला, बोकरबादलीला, पडसोतला, गाडोद्याला कधी तर घडलं असेल. दिक्षायला, लिदूरला, कधीतरी विदगाव, आवार, खापरखेडा, तुरखेडा, नांद्रा, दामणगाव, कधीतरी सुजद, देऊलवाडा, भोलाना, कानसवाडा, शेळगाव, कळगाव, तरसोद, जळगाव खुर्द, नशराबाद, बेडी, निमगाव, मन्यारखेडा, कधी तर ऐकलं असेल असोद्याला, भादलीला. सगळे गाव पाठ आहेत बरं का तालुक्यातली माझी. छोटी छोटी लोक मोठी खूप गाव आहेत. कमर कधी ऐकायला नाही मिळालं. जळगाव तालुक्यात नाही, विश्वात कुठे ऐकायला मिळालं नाही असं. मग इथंच का?
याला म्हटलं देवाची स्वजन मोहिनी माया. वसुदेव देवकीची इच्छा होती कृष्णी आणि सुतापाची जोडी मागच्या अवतारातली. भगवंताने आमच्या घरी अवताराला या परमात्मा आले, त्याने तपश्चर्या केली होती तशी. नंद यो परमानंद यशोदा यो मुक्तिगण. परमानंद म्हणजे नंद आहे आणि यशोदा म्हणजेच मुक्ती आहे. त्यांची इच्छा होती भगवंतानं आपल्या अंगणात रांगावं. तर दोघांची इच्छा पुरवायला भगवंताने केलेली लीला आहे. गोकुळात आले, आई बाळाला जन्म देते तेव्हा ती जागृतच अवस्थेत असते. आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये बोलचं इंजेक्शन नव्हतं, म्हणजे बेशुद्धीचा काही संबंधच नाही. पण ही मैया झोपलेली आहे. याचं कारण आहे राम अवतारामध्ये जेव्हा प्रभू रामांचा अवतार झाला, असे दुपारचे 12 वाजले होते. सूर्यनारायण थांबून गेले होते. मध्यान्नासे दिनकर पडीभर होय स्थिर. धन्य मीच त्रिभुवनी माझे वंश चक्रपाणी. नाही कौसल्यसी भान गर्भी आले नारायण. यक्ष गंधर्व ऋषीमुनी देवादिक सारी सृष्टी वृक्ष लता वेली सुद्धा आनंदित होती. एक देव रडत होता, त्याचं नाव आहे चंद्र. भगवंताने विचारलं तुला काय दुःख आहे? तो म्हटला तुम्ही अवतार घेतला, हा सूर्य थांबून गेलाय आणि हा जोपर्यंत मावळत नाही ना तोपर्यंत मला उगवता येत नाही. तुमच्या दर्शनाची अभिलाषा लागली आहे मला. प्रभू रामाने त्याला वचन दिलं, माझ्या दर्शनासाठी जर तुझी इतकी आतुरता असेल तर मी तुला वचन देतो, माझे आई वडील माझं नाव श्रीराम ठेवतील, पण हे जग मला श्रीराम म्हणून नाही रामचंद्र म्हणून ओळखेल. प्रभू रामांचं नाव कधी घेताना असं कधीच म्हणत नाही श्रीराम की जय, कधीच नाही. काय म्हणतात? सियावर रामचंद्र भगवान की. त्या चंद्राला इतकं मोठं वरदान दिलं. दुसरं, मी आता दिवसा 12ला अवतार घेतलाय, सूर्य थांबून गेला वाटतो तुला. पुढच्या अवतारात रात्री 12ला अवतार घेईल. माझे आई बाबा तू आणि मी, आता सारी सृष्टी जागृत आहे. पुढच्या अवतारात सारं जग झोपलेलं राहील, कोणी जागी नसेल. म्हणून त्या ठिकाणी झोपेमध्ये माता यशोदा साखर झोप. त्या ठिकाणी तिच्या निज कक्षात परमात्म्याला घेऊन ज्यावेळेला वासुदेवजी गेलेले आहेत, परमात्मा टेकवला, तिथं माया प्रगट झाली. त्याच रात्री त्या मायेला उचललं, देवाला एकदा डोळे भरून बघितलं, हृदयाशी लावलं. परमात्मा टेकवला, माया उचलली, मथुरेत आले. तर यायला खूप वेळ लागला, पण कथेमध्ये ते पटापट मोठे होते. काय झालं ना, अंगावर बेड्या चालल्या, कुलप बंद झाली, सेवक जागृत झाले आणि आतापर्यंत शांत असलेली माया तिने टाव फोडला. रडे माया करी अकांत आणि नामा मने उठती दूत. कंसाला पाचारण केलं की तुमचा वैरी अवताराला येऊन गेला. पिसाळलेल्या कुत्र्यासारखी कंसाची अवस्था होती. कुठे आठवा, कुठे आठवा, कुठे आठवा. वसुदेव देवकीने ज्यावेळेला कंसाला तेव्हा हात जोडले, दादा तुला मुलापासून भीती होती, ही कन्या आहे, नको ना मारू. पण निष्ठुराला दया कसली. माया हातात घेतली, गरगर गरगर फिरवली. ते म्हणत होते की दादा मुलगी आहे, नको ना मारू. मुलगी का असे ना, आकाशवाणी खोटे ठरलेच कशी. पण जेव्हा त्याने संपवायचा प्रयत्न केला, ती आकाशात गेली, अष्टभुजा मूर्ती प्रगट झाली, दिव्य रूप देवीचं प्रगट झालं. सांगितलं कंस मूर्ख आहेस तुला मारणारा माझ्या अगोदर अवताराला येऊन गेला. तुझला जीवदी वदी तुझला जीवदी वदी तुझला जीवदी
अवताराला येऊन गेला. अन्यत्र ठिकाणी सुखात ना झोप उडाली बघा. मथुरेत झालं दुःखाचं वातावरण. बहिणीचीच केले क्रम मारले. बाल हत्याचं पाप लागलं. तो खिन्न अंतकरणानं जीवन जगतो. दुसऱ्या दिवशी श्रावण वद्य नवमीचा दिवस उगवलेला. नंद राजाची बहीण आहे, तिचं नाव सुनंदा आहे. भगवंताला पहिल्यांदा तिनं बघितलं. कल्पना करा, पोटी मुलबाण नव्हतं. 91 वर्षाचे नंद बाबा आहे. माता यशोदा 80 वर्षाची आहे. माऊली म्हणतात वैशाची असेवटी वियाली एकची वांजोटी आणि मग मोहाची यात्री पोटी नाचू लागली. ज्या घरी बाळच नाहीये, वहिनीला गर्भधारणा झाली आहे, तर बाळ जन्माला येण्याच्या 4 महिने अगोदर ही सुनंदा कुठे 6 महिन्याचं वर्णन आहे, येऊन थांबलेली आहे. सेवा करायची आहे. आणि आज ते बाळ प्रगट झालंय, जन्माला आलाय. मुलगा बघितला. नंद बाबा यशोदाईला न भेटता, ब्रह्म बहीण आहे बाबा पत्नीच्या कक्षात, निज कक्षात, म्हणून ते गेले ब्रह्ममुहूर्तावरती गोशाळेत. भली मोठी गोशाळा. कृष्ण अवताराच्या वेळेला गोकुळाच्या मातीमध्ये 3,85,00,000 गायी सांगितल्या गेल्या. एकट्या नंद बाबाकडे 1 कोटी गायी आहे. उपनंदाकडे 50 लक्ष गायी आहे. वृषभानूकडे 25 लाख गायी आहे. मग छोट्या मोठ्या सगळे मिळून सगळ्या गावाच्या गायी पकडल्या. 3,85,00,000 गायी गोकुळाच्या मातीत. देवानं गोकुळच का निवडलं? देवानं असं का म्हटलं नाही मला नगरीला न्या? का त्यांनी जळगाव म्हटलं नाही, भुसावळ म्हटलं नाही? गोकुळच का निवडलं? तर गोकुळ गावामध्ये गायीची सेवा होती. गोकुळ गावामध्ये एकादशीला अन्न बघणं सुद्धा पाप मानत, इतकं पवित्र गाव. म्हणून परमात्मा गोकुळातच आले. पुढची मांडणी अशी आहे की सुनंदा मातेने यशोदाला चिमटी घेतली. यशोदा जगजा तुझे ना लाला भयो, तुला मुलगा झाला. आनंदाची लहरी प्रगट झाली. यशोदा माता जागल्या बाळाला उचललं, हृदयाशी लावलं आणि मुखावलोकन केलं. आनंदाचं वर्णन शब्दाने करता येणार नाही, इतका आनंद दिवगणित होता. त्यातल्या त्यात मुलगा झालाय. असं प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी जर एखाद्या ताईला गर्भधारणा आहे तर परिवारातल्या सदस्यांना वाटतं पहिला काय झाला पाहिजे? मुलगा झाला. आम्हाला पण विचारतात लोक कधी कधी, मला सुनबाई आहे. म्हटलं बरं. 200 रुपये दिले हातात, पाया पडले, म्हटले सुनबाईला आता 4 दिवसाची तारीख दिली आहे, काय होईल? मला म्हणे, मला ते कळलं असतं मी डॉक्टर नाही झालो असतो का. पण त्याची अपेक्षा आहे वारकऱ्यांना म्हणावं मुलगा होईल. आणि जर म्हटलं मुलगा होईल तर त्याचा ठरलेला शब्द आहे पुढचा, नाही झाला तर मुलगी नक्की होईल. इतकं का प्रेम. मी तुम्हाला बोललोय की दिवशी, मुलापेक्षा मुलगी बरी. प्रकाश देते दोन्ही घरी. नाही, समाजात 2% पोरी नालायक आहेत, मी मान्य करतो, पण 98% लेखी खूप चांगले आहेत. म्हणून त्यांच्या जन्माचं स्वागत करा. या 2% 98%चा आपण त्यांना दोष नाही देऊ शकत. आणि या 2% ज्या बिचारा चांगल्या आहेत ना, त्यांना पण त्रास आहे. आता जाऊ नको तर देखू नको. लक्षात. कधी कधी समाजातल्या अघटित घटना बघितल्या, काही वडिलांना वाटतं नकोय बाबा आपल्या पोटी मुलगी नाही, तेच खूप बरं आहे. पण नाही गड्या, मुलगी माहेराचं सोन आहे. बोलेन मी पुढे विषय. मुलगा झालाय, आनंदाची लहरी प्रगट केली. तिथून धावत सुटली ते सुनंदा. आता ज्याला भेटेल त्याला सांगते, गौलियो गोपियो सुनो, अपने गांव के मुखिया यानी मेरे नंद भैया, उनको ना लाला भयो, माझ्या दादाला मुलगा झाला. गावाचे मुखिया आहेत ना, ते गावाचे राजे आहेत. आपल्या भाषेत सांगायचं तर सरपंच. नंद बाबा मुख्य आहे त्या गावाचे, मुख्य व्यक्ती.
धावत सुटली. एका गवळणीने दुसऱ्या गोपी केला, तिसरीला, चौथीला, एकमेकाला सांगतायत. नंदोजी पर्यंत गेली गोशाळा. नंदबाया कहा पे आप? नंदोजी पूछते क्या हुआ सुनंदावन? भली मोठी गोशाळा. ती ओरडत आली, पागल तो नहीं भाई ना भैया, मैं पागल नहीं भाई, लेकिन जो बात मैं आपको सुनाने वाली वो सुन के आप तो खुशी के मारे पागल हो सकता. ऐसा हुआ क्या भैया? आप कोणाला आला भैया? तुम्हाला दमछाट झाला, तिला बोलता येईना. नंदबाबा म्हणले पटकन बोल, काय झालंय? असं तुम्ही करून बघा प्रॅक्टिकली. एखाद्या ताईला किंवा एखाद्या दादाला भेटा आणि त्यांना म्हणा तुला एक विषय सांगायचा होता, पण नंतर भेटतो, आणि निघून जा. त्याचं कशातच मन रमणार नाही. तो आपल्याला शोधत येईल काय होता तो विषय. करून तर बघा. तस तिचा दम नंदबाबाला काही दम नाही ना बाबा सांग. ती म्हटली सच्चाई मी बता दे पगली, भैया आप कोणाला आला भैया? मोत्याचा कंटियार काढला, सुनंदा मातेच्या गळ्यात धारण करून दिला. दोन्ही बहीण भावंड धावत आले. बाळाचं मुखावलोकन केलं, गर्गाचार्यांना बोलवलं, कुलगुरू होते त्यांचे, पुण्यवाचन केलं आणि पुढे नक्षत्र जाणली. काय नक्षत्र? देवाच्या अवताराचं रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्रावरती देवाचा अवतार झाला. 2 प्रहर रात्र माया घाली अस्त्र, रक्षपळा, 9 ग्रह अनुकूल, 9चे 9 ग्रह अनुकूल आहे. सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा वंश तयासी आनंद, माझ्या कुडी गोविंद अवतरण. परमात्मा अयोनी संभव प्रगट झाले आहेत गड्यांनी. तुमचा माझा जसा जन्म होतो ना तसा देवाचा जन्म झालेला नाही. अयोनी संभव नोहे काही श्रमे आणि नामयाचा स्वामी प्रगटला शब्द आला. आपला जन्म आहे देवाचं प्रगट्य, प्रगटीकरण आहे. लाला भयो असा विचार त्या ठिकाणी आपल्या गुजर भाषेत बोलायचं तर काय म्हणणार? बरोबर. नाही 100% खरं आहे. तसं भयो ही त्यांची भाषा आहे. भाग बदलला की भाषा बदलते. उत्तर प्रदेशात जर तुम्ही आजही गेलात तर तिकडची हिंदी इतकी गोड आहे गड्या. भयो. इकडे आपल्याच जिल्ह्यात काही तालुके असे आहेत, तिकडे गेलात की ते लोक रामराम करताना जी लावतात पुढे, रामरामजी, दोन्ही हात जोडून. आपल्या जळगाव तालुक्यात काही भागात असं आहे, रामराम हो. तो रामराम करतो का दादागिरी करतो हेच समजत नाही. त्यांना म्हटलं देवाचं नाव तरी प्रेमान घेत चला गड्या तुम्ही, बाकी काही करा. देवाचं नाव एकदा राम म्हणणं, रामराम करणं म्हणजे 108 वेळा भगवंताचं नामस्मरण. माझ्या ती रामायानी तुम राम राम. या ठिकाणी आनंदाची लहरी आहे. काय म्हटले पोऱ्या? वैना की जायो. बरं जाऊ द्या जे असेल ते. मी आपल्या मंडळीमध्ये भरपूर कथा आहेत माझ्या, पण मला आपली भाषा कमी जमते. मला एकच शब्द चांगला पाठ यांतून त्यांतून एवढं जमतं फक्त. मी काल यांना म्हणत होतो की ज्यान ज्यान जागा सापडत ते पण मला ही मंडळी सांगत होती, म्हटलं बोला गड्या, आनंद आहे भाषेत. चला, मवाळ भाषा आहे आपली, नम्रतेची भाषा आहे. विश्वाच्या पाठीवरती आपली गुजर भाषा असेल, ऐराणी असेल, थावडी मराठी असेल, आपली जी मराठी भाषा आहे ना ही विश्वातली पतिव्रता भाषा आहे. लक्षात घ्या, आपल्या मराठीची बरोबरी जगात कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही. तुम्ही इंग्रजीतला एक शब्द घ्या, दिस म्हणजे हा, ही. मराठीत तसं नाही. हा म्हणजे हाच, ही म्हणजे हीच, आणि हे म्हणजे मराठीत नाही. संगनमत नाहीच मराठी सोबत. आता विषांतर झालं की
ज्यावेळेला गोप गोपिकांना माहीत पडलं, वार्ता पसरली, आई जनाबाईंचा अभंग वाचा की गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गौडण म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला. गौडण म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला. ओ एकी दाबी एकी पुढे माटी ताटी सुंठ वडे. ओ मानकी मोनिया दाटी नन्ना घरी झाली दाटी. ओ हा गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गौडण म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला. गौडण म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला. सुईनीची गलबल झाली दासी जणी येल गाली. सुईणीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. सुईनीची गलबल झाली दासी जणी येल गाली. सुईणीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. गौडण म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला. गौडण म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गोकुळच्या सुखांत पार नाही लेका. गोकुळच्या सुखांत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. एक आनंदाची लहरी गोकुळाच्या मातीमध्ये की गोकुळीच्या सुखा. आता इथं प्रश्नचिन्ह आहे, गोकुळ गाव का गोमातेचं रक्षण करणारं कुळ. गोकुळीच्या सुखा त्याचा दोन प्रकारे अर्थ होतो, गोमातेचं रक्षण करणारं कुळ आणि दुसरं गोकुळ गाव. कृष्ण गोकुळी जन्माला. तर प्रश्नचिन्ह असं आहे, गोकुळ गावात जन्माला आले का गोमातेचं रक्षण करणाऱ्या कुळात जन्माला आले. कृष्ण गोकुळी जन्माला. तर अजून पुन्हा प्रश्नचिन्ह आहे, भगवान कृष्णाचा अवतार गोकुळात झाला की मथुरेत. सर्वजण बोला मथुरा. मग हे प्रमाण खोटं आहे का? कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. तेही प्रमाण खरं आहे आणि हेही प्रमाण खरं आहे. त्याला देवाची स्वजन्मयिनी माया म्हटली. त्या गोकुळामध्ये आनंदाला उधाण आलं. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. अवतार झाला देवाचा. गोकुळ सजलं गड्या. जसं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं जाणार होतं, प्राणप्रतिष्ठा होणार होती. आपली खूप नगरी नाही, छोटी छोटी गावं सुद्धा
उपनगरीसह ज्या दिवशी प्रभू राम परमात्मा मंदिरामध्ये विराजमान होणार होती मूर्ती, आपली उपनगरी कशी सजवली होती, सगळीकडे रांगोळ्या, जिकडे तिकडे ध्वज पताका, की आपली गावच अयोध्या वाटायला लागलं होतं. जणू देई पंढरीनं आत्मा पांडुरंग वाटायला लागला होता. असं वाटत नव्हतं की आपल्या उपनगरीपासून हजारो किलोमीटर लांब अयोध्या आहे. आपलं गावच अयोध्या केलं होतं. आणि जीवन जगताना असंच जगा. स्वतःला कौशल्या सुमित्रा समजा, मालकाला दशरथ माना. आपलं गावच अयोध्या आहे हा भाव प्रगट करा. किमान कथा चालू आहे ना तोपर्यंत हे गाव अयोध्या आहे, गोकुळ आहे. या मंडपात आले ना विसर पडू द्या तुम्हाला मला की आम्ही उपनगरीचे आहोत, आम्ही शेळगावचे आहोत, आम्ही आता या मंडपात गोकुळातच आहोत. हा भाव प्रगट करा. आमची मुलं राम लक्ष्मण आहेत, आमची नातवंड लवकुश आहेत, मी स्वतः जानकी आणि माझे मालक राघव आहेत. हा भाव प्रगट करा. आम्ही नेहमी सांगतो कि नगरी हो अयोध्या से रघुकुल सा घराना हो, और जा चरण हो राघव के वह मेरा ठिकाना. लक्ष्मण सा भाई हो कौशल्या माई हो, स्वामी तुम जैसा मेरा रघुराई हो, स्वामी तुम जैसा मेरा रघुराई हो. लक्ष्मण सा भाई हो कौशल्या माई हो, स्वामी तुम जैसा मेरा रघुराई हो, स्वामी तुम जैसा मेरा रघुराई हो. नगरी अयोध्यासी बोला अयोध्यासी रघुकुल सा घराना हो, रघुकुल सा घराना हो, चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो, जहाँ चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो. त्याग भरत जैसा हो, ज्ञान भरत जैसा सीता सी नारी हो, सीता सी नारी हो, लव कुश के जैसी संतान हमारी हो, लव कुश के जैसी संतान हमारी हो. श्रद्धा श्रवण जैसी, श्रद्धा श्रवण जैसी, शबरी सी भक्ति हो, शबरी सी भक्ति हो, हनुमंत के जैसी निष्ठा और शक्ति हो, हनुमत के जैसी निष्ठा और भक्ति
कृष्ण भगवान की जय. हा भाव प्रगट करा एवढं बघण्यासाठी आपण हे प्रमाण घेतोय की नगरी हो अयोध्या से रघुकुल सागराना जहाँ चरण हो राघव के वहाँ मेरा ठिकाना हो. मुलगा कसा पाहिजे? प्रभू रामांसारखा. पिता कसा पाहिजे? प्रभू रामांसारखा. मित्र कसा पाहिजे? प्रभू रामांसारखा. शत्रू कसा पाहिजे? प्रभू रामांसारखा. जावई कसा पाहिजे? प्रभू रामांसारखा. भाऊ कसा पाहिजे? प्रभू रामांसारखा. देव कसा पाहिजे? प्रभू रामांसारखा. शिष्य कसा पाहिजे? प्रभू रामांसारखा. पूर्ण जीवन त्यागातलं राम म्हणता रामाची कृष्ण राम अवतारामध्ये पूर्ण त्याग आहे आणि कृष्ण अवतारात एक बायको प्रभू रामचंद्रांना एक पत्नी. पण या समाजानं एक पत्नी व्रत सांभाळून सुद्धा सुखाने जगू दिलं नाही. मग राम अवतारामध्ये त्यांनी विचार केला की आता लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. जिथं गेले तिथून पत्नी मिळवली. 16 सहस्र 108 पत्न्या केली. पूर्ण सरळ वागले. लोकांना दया नाही आली. कृष्ण अवतारामध्ये कृष्ण प्रभूंची जी लीला आहे कुठं सरळ नाहीये. उभं राहणं सुद्धा सरळ नाहीये. विश्वाच्या पाठीवर पूर्ण सरळ मूर्ती कुठं आहे भगवान कृष्णांची? पाय वाकडे आहेत, मान वाकडे, नजर केस लट्ट घुंग राहिले बाल तेरी तेडी मेडी. चालताना सरळ चालले का? तुम्ही कृष्ण कथेचं जर व्यवस्थित चिंतन केलं. आपण आता भागवतात आम्ही तुम्हाला पूर्ण कृष्ण कथा सांगत नाही. मी नाही, विश्वातले कोणत्याच कथाकार तुम्हाला पूर्ण माहिती देत नाही. का तर सांगूच शकत नाही. अगाध महिमा ग्रंथाचा वदवे ना कोण असाचा प्राणाची कीर्तन करायचा मेवा कविवर संताचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवान. कारण अर्थ लोकोली पुराणे नाश केला शब्द ज्ञान आणि विषय लोभी म्हणे साधन ही बुळविली. बघा प्रभू रामचंद्रांचं चरित्र जीवनात उतरवण्यास योग्य आहे आणि कृष्ण चरित्र मनाला आनंद देण्यासाठी. प्रत्येक आईला वाटतं आपल्या बाळाचं नाव कृष्ण पाहिजे. पण कोणकोणत्या आईला वाटतं कृष्ण देवान जसा खोड्या केल्या तसे आपल्या पोरान पण केल्या पाहिजे. बरं कृष्ण देवान जे केलं ते आपण करू शकत नाही महाराज, कुणीच नाही. त्यांनी कोणत्याही गोपी केला रस्त्याने जाताना त्यांच्या डोक्यावर जो घडा आहे तो फोडलाय. एखादी माई शेतात चालली, डोक्यावर पाण्याची घागर आहे आणि उपनगरीतल्या एखाद्या पोरानं दगड घेतला आणि त्या आईच्या डोक्यावरची ती घागर फोडली. काय होईल? करून तर बघा. कधी एखादी ताई बाजारात चालली आणि एखादं पोरग धावत आलं चिमटी घेतली बरं त्या बाईला, काय होईल? वेणीची गाठ बांधून दिली, जिथं झोपली तिथं बाजेला. कुणादारची वासरं सोडून दिली, गाढवं बांधली. कुणादारची बैल सोडली, गायी बांधल्यात. गायीच्या जागेवर बैल बांधलीत. ही सगळी लीला घडली आहे. देवाने ते का केलंय तसं? पहिल्या अवतारात समाजानं त्रास दिलाय म्हणून आता मुक्त छंदानं लोक काय म्हणतील याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या मनानुसार आमचे गुरुदेव सांगायचे, मन मारून जगू नका, मन भरून जगा. कोणाकोणाची मन राखणार? कोणाकोणाला मान सन्मान पंगत बसली आहे. लोक आनंदाने जेवत आहेत आणि एका समाजात त्याकडून उभा आहे. त्याला म्हटलं जेवत नाही का? तो म्हण मी जावई आहे.
मग अरे जाई भाजी बिजी आपली ले काही 4 घास. मी जावं ये मला म्हटलंच नाही. लक्षात घ्या किती दिवस मान बघायचा अपमान बघायचा. मला तरी असं वाटतं जिथं शुभकार्य आहे तिथे या गोष्टी नको आहे. मग त्यांना कळलं का त्यांनी मानच दिला नाही सन्मानच दिला नाही रे गड्या. आनंदाची लहरी इतके मोठे लोक एका वेळेला एकत्र आले. 4 माणसं घरात आली पटकन सुचत नाही काही. मंडपातल्या एवढ्या लोकांकडे लक्ष द्यायचं असतं. काही गोष्टी आपण सहानुभूती दाखवायची. ते कार्य त्यांचं नाही नसून आपलं मानायचं. दुसऱ्याचं सुख ते आपलं सुख आहे. दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख आहे. हे ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण शिकू ना त्या दिवशी भारताची माती सुजलाम आणि सुफलाम होईल. हे आपण एकमेकाला समजून घेऊया. कथा यासाठीच आहे, कीर्तन यासाठीच आहे. कथा कशासाठी आहे? तुमच्याकडे पैसा जास्त आहे ना आम्हाला काही काम नाही म्हणून कथा आहे. का तुमच्याकडे वेळ अधिक आहे ना आमच्याकडे वेळ अधिक आहे म्हणून नाही. येणाऱ्या पिढीवरती सुसंस्काराचा ठेवा व्हावा. खऱ्या अर्थानं आपल्या लोकांना हे सगळं कळावं. आपल्या लेकरांना देव कळावा, आपल्या लेकरांना देश कळावा, धर्म कळावा, यांना गोत्र कळावं, यांना कुलाचार कळावा. त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. नवरीन होऊन पाटावर बसलेली एक ताई तिला ब्राह्मण देवाने विचारलं तुमचं गोत्र काय? ते 3 माईकडे ते आपलं गोत्र काय? अक्काला व्हॉट्सअप माहिती आहे, इंस्टा माहिती गोत्र माहित नाही. आपण हिंदू आहोत ना, गोत्र ज्ञात असावं. आपला कुलाचार, आपली कुलदेवी, आपला धर्मग्रंथ विषांतर होईल. देवाने हे सगळं जे काही केलंय ना ते धर्मरक्षणासाठी केलंय. धर्म रक्षावया अवतार घेसी. देवाचा अवतार आहे धर्मरक्षणासाठी. हे उपनगरी गावात अनेक वर्ष जे सगळं चाललंय ना हे धर्मरक्षणाचं कार्य आहे. की बाबा असा श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे, असं रामायण आहे, असं शिवपुराण आहे, असं देवी भागवत आहे, विष्णू पुराण आहे. ही माहिती या कथांच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवली जाते. आणि हातातली कामं टाकून धर्म कार्यासाठी तुम्ही मायबाप तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ यासाठी खर्च करतायत. ही एक धर्माची ज्योत जागवतायत आपण. भगवान परमात्मा धर्मरक्षणासाठी आले, पण सर्वसामान्य बालक जशी लीला करते ना तशी क्रीडा भगवान परमात्म्याने केलेली आहे. ललित महाराज तुम्हाला आठवतं का आपल्या शिबिरामध्ये एक पोरगा आलं होतं. आपल्या गुजर बांधवाचंच बाळ होतं. त्याचे वडील म्हणायचे हा नाही शिकला तरी चालेल पण फक्त माझ्या आईशी चांगला बोलला पाहिजे. त्याचा आजीचं आणि त्याचं जमेच नाही. ते काय म्हणायचे माहितीये, आजोबा जन्माला गेले इतका द्वेष करतो आजीचा. आपल्याच परिसरातलं गावना नाव नाही सांगावं तुमले कारण हे लाईव्ह चालू आहे इथं. ठीक आहे. त्याचं ना आजीचं जमतच नव्हतं कधीच. शिबिरामध्ये यायचे 2 वर्ष 3 वर्ष आलं होतं. आता मला भेटला भला मोठा झालाय. तर म्हटलं आजीचं कसं काय? आजी मरणी म्हणे, मरगी म्हणे. बर होऊ शकतं का हो महाराज असं? संचित प्रारब्ध क्रियामान हे संपवण्यासाठी प्रत्येक जीवाला 3 जन्म घ्यावे लागतात. होऊ शकतं गड्यांनो एखादा पूर्वज त्याच परिवारामध्ये अवताराला येऊ शकतो. काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील. तर भगवंत आले आहेत गोकुळाच्या मातीत. लीला चालू झाली, आनंदाची लहरी आहे. गोकुळात आनंद आहे पण मथुरेत दुःख आहे. नदी वाहते ना आपल्या जवळ गिरणामाई आहे. इकडनं जळगाव तालुका आहे पण तिकडच्या तीराला धरणगाव तालुका. जसं इथं 2 तालुके आहेत तसं नदी वाहताना एक तीर सुखाचा आहे तर दुसरा दुःखाचा आहे. जर मथुरेत दुःख आहे तर गोकुळामध्ये आनंद आहे. कंस बेचैन झालाय
आकाशवाणीत ऐकली, आठवत आहोत, पण कुठे असेल तो? कुठं शोधायचं? गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढितो, मथुरेत कंस मामा बोटे मोडितो, मथुरेत कंस मामा बोटे मोडितो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोटे मोडितो, मथुरेत कंस मामा बोटे मोडितो. देवाकीच्या पोटी आला, यशोदेने पाडिला, पांडवांचा बंदी जन होऊनी राहिला. राधिकाचा बंदी जन भुवनिया राहिला. देवाकीच्या पोटी आला, यशोदेने पाडिला, पांडवांचा बंदी जन होऊनी राहिला. पांडवाचा बंदी जन भुवनिया राहिला. लाडे लाडे राधिके, लाडे लाडे राधिकेची वेणी ओढितो, मथुरेत कंस मामा बोटे मोडितो, मथुरेत कंस मामा बोटे मोडितो, मथुरेत कंस मामा बोटे मोडितो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोटे मोडितो. मथुरेत कंस मामा बोटे मोडितो. शाबास. की गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोटे मोडितो, मामा बोटे मोडितो. मनासारखं नाही झालं ना, मग वेदना होतात, त्रास होतो. कंस मामा बेचैन आहे. नंदजी आले 5व्या दिवशी मथुरेत. कंसाला सोन्याच्या पंचरत्न भेटी दाखल केला. त्याने विचारलं, इतकं सोनं का देत? त्याने सांगितलं, मला मुलगा झालाय, तुम्ही राज्याचे राजे आहात, कराच्या बदल्यात देतोय. त्याने ते ऐकलं की बाबा नंदालाही मुलगा झालाय. कधी झालाय? म्हटले 5 दिवसापूर्वी झालाय. माया कधी मारली आपण? त्याने बरोबर दिवस मोजलेत ते. ज्याला हे आवडत नसेल ना कथा कीर्तन, तो पण बोटो मोजतो. अजून 2 दिन आहे, मग झोपू आपण आनंद. लक्षात. तसं कंसान बोटो मोजलं. 5व्या दिवशीच याच्याकडे बाळ आलंय, 5व्या दिवशीच माया संपली आहे. अन्यत्र ठिकाणी सुखात म्हणतो 101% याच्या घरचं बाळ आपलं वैरी असू शकतं. पण त्याने बोट नंतर मोजली, आधी त्याने आशीर्वाद दिला. त्याला त्याच्या मनातच नाही की बाबा याच्या घरचे बाळ. त्याने आशीर्वाद दिला, नंदा तुझा मुलगा चंद्राच्या कलेप्रमाणे मोठा हो, तुझ्या मुलाशी कोणी वैरत्व न करो, तुझ्या मुलाशी कोणी वैरत्व केलं त्याचा लवकर सर्वनाश हो. त्याला माहित नाही आपण ज्याला आशीर्वाद देतोय तोच आपला वैरी. आणि जेव्हा नंदजी वासुदेवांना भेटायला गेले तेव्हा मात्र कंसाने विचार केला
की नंद म्हणतोय मला 5 दिवसापूर्वी मुलगा झाला आणि माया पण तर 5व्या दिवशीच प्रकट झाली आणि ती म्हटली अन्नाच्या ठिकाणी. मग तो थोडा चिंताक्रांत झाला. तुम्ही मंडपात बसलेले वारकरी बरेच जण जसे बसले आणि एकदम टेन्शन. मग माझी विनंती आहे तुम्हाला, नाराज नका बसू. काही कर्जाचा हप्ता थांबलाय का आपला? का तब्येत बरी नाही? आनंदात बसा रे बाबा. माझी विनंती आहे, असे नाराज मंडळी दिसली ना, जाऊ द्या. ऐका, असं प्रत्येकाला वाटतं मला लय टेन्शन आहे बाबा, मी चिंताक्रांत. सर्वांना वाटतं बरं का महाराज सुखी आहे, महाराजला वाटतं सिस्टीमवाले सुखी आहे, त्यांना वाटतं ऑर्गनवाला सुखी आहे, त्यांना वाटतं तबल्यावाला सुखी आहे, त्यांना वाटतं पॅड वाजवणारा सुखी आहे, कुणाला वाटतं गायक सुखी आहे. सगळ्यात सुखी बासरीवाला आहे. नो टेन्शन. बजाव तो बजाव, नाही बी बजाव भाई. तुम्हाला सर्वांना वाटतं हे सुखी आहे, आम्हाला वाटतं तुम्ही सुखी आहे. इथं कोणी सुखी नाही, पण सुखाचा आभास नक्की प्रकट करा. मी तुम्हाला बोललो एक दिवशी की किती दुःख असेल ना, 4 भिंतीत देवासमोर व्यक्त करून घ्या. बाहेर आले की आनंद निमग्न झाला. आणि किमान कथेत कीर्तनात प्रसन्न रागण. बघा, मी सकाळी एक कीर्तन करून आलोय, आता कथा करतो. रात्री वेळ असेल तर नक्की कीर्तनात थांबेलाच. इथं मी पण जरासा नाराज होऊन सांगितली कथा. तर सुखदेव राजा परीक्षेत सांगितलं. कसं वाटेल बरं ते कल्पना तर करा. असा हात लाईनी मग कृष्ण गोकुळ चांगलं वाटेल का? मग आनंदात बसा, सर्वांनी भजन करा. मग बोलतो श्री कृष्ण गोविंदा हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. त्याने 6व्या दिवशी सभा बोलवली. बघा, तुम्ही जर व्यवस्थित आनंदाने ऐकलं तर अशी साखर भेटते. बर, ऐका. आजच घरून फोन आला होता मला, साखर लई या म्हणे. जाऊ द्या, ऐका. कधी कधी ना माझा परिवार मला म्हटलं बरं का, मला सगळं सांगायचं, आपण परिवाराबद्दल नका बोलू गड्या. पण हा स्वभावास इतका चंचल आहे. जाऊ द्या, ऐका. काय झालं ना, भगवान परमात्मा गोकुळाच्या मातीत लीला करत होते. 6व्या दिवशी कंसानं सभा बोलवली. माझा वैर्य होता.
अन्यत्र ठिकाणी सुखात नांदतो. कोण जाईल मारायला? बरं, माझा वैरी म्हणजे साक्षात नारायण आहे. आता मोठ्याला मारायचं आपण नेहमी ऐकतो ना, एक छोटासा साप निघाला, 10 जण धावत आले, मारा. मोठा दिसला 10-12 फुटाचा, त्याने अशी फण उगारली. लोक काय म्हटले माहितीये? पाया पडून घ्या, महादेव आहे. वाळा वस्ती, लहान साप आहे, मोठा गरीब को मत मार. हो तो बेचारा रो देगा, लेकिन एक दिन ऐसा आएगा ना, ऊपर वाला तुझे जिंदगी से उठा देगा. सुनेगा. त्या ठिकाणी पुतना नावाची राक्षसी उभी राहील. पु म्हणजे पाप, तन म्हणजे शरीर. पापमय आहे जिचं शरीर, ती पुतना. ती पुतना म्हणली, दादा मी जाईल. कोणस म्हटलं, तुला बघून लोक मुलांना तरी बाहेर आणते, अशी जाणार नाही. मग सुंदर शृंगार केला तिने. ऐका बरं का, साज शृंगार घेतला. बसा माई बसा, ऐका, बसू द्या. साज शृंगार केला बघा. आपल्या भाषेत मेकअप केला, चेहरा रंगरंगोटी केंद्र. नवरी ताई लगीन मा जशी दिसते तशी दुसऱ्या दिवशी नाही दिसत. गड्या नॅचरली नैसर्गिक ते नैसर्गिक. तो नकली शृंगार आहे. तशी पुतना नकली शृंगार करून आली आणि तिच्या सौंदर्याला सगळेजण भुलत होते. कंस म्हटला 101% तुला बघून लोक मुलांना बाहेर काढतात. निघाली कुठून सुरुवात करू दादा बोल? म्हटले गोकुळापासून. यशोदाई भगवंताला झोपवत होती. 6वा दिवस होता. भगवंत विचार करता माझ्या झोपण्याने आईला आनंद होतो असेल, आपण डोळे बंद करायला काय हरकत आहे. देवाला नाटक करायची सवय. देवाचं एक नाव आहे नटवर. नटवर हे नाव भगवान कृष्णांचं आहे. त्या ठिकाणी देवान डोळे बंद केले. पुतना आली आहे. देवान तिला आपल्याच अंगणात बोलवलं. तिने योग शक्तीने जाणलं या घरातलं बाळ भगवंत कंसाचं वैरी आहे, हाच भगवंत आहे आणि याला मी संपवणार आहे. ती 5व्या अवतारातली बलिराजाची कन्या आहे. नाव आहे तिचं रत्नमाला. आवाज दिला तिने, यशोदे बाय आहे घरात. एक दासी धावत आली. तिने यशोदा हे सांगितलं, खूप सुंदर गोपिका आहे. आई स्वतः आल्यात बाहेर. कोण आता आपण नाही ओळखलं. तुला मुलगा झाला ना? म्हटले हो. तुझ्या मुलाला मी बघण्यासाठी आले. तिने काहीतरी नातं सांगितलं. यशोदाई म्हटले पण माझ्या लक्षात नाही येत बरं का. आता आम्ही आळंदीला पंढरपूरला जर गेलो तर बरेच वारकरी तिथं भेटतात आणि गर्दीत आम्हाला विचारतात, महाराज वय क? म्हटलं वय क सांगा बरं कोणला आहे. कारण तुम्ही मंडपभर लोक माझ्या एकट्याकडे बघतायत, ऐकतायत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराज कुठले, मला माहित नाही तुम्ही कोणला सगळं. हो म्हटलं ना, मग त्यांचा पुढचा प्रश्न आहे कोणला सांगा. आमचाही ठरलेला शब्द, दादा मी तुम्हाला ओळखतोय, फक्त गाव सांगता येणार. हमारा तुमने प्रेम नाही. अरगडा रोजच गाव बदलत ना, विषांतर झाला आहे का? ती पुतना म्हटली बघ तुझ्या मुलासाठी कपडे आणले, दागिने दाखवले सोन्याचे. माया होती ना ती. साडी दाखवली. साडी बघितल्यावर तर यशोदा मातेने विचारच केला नाही कोण आहे म्हणून. या घरात साडी म्हणजे माता भगिनींसाठी स्वर्ग. इथं बसलेल्या सगळ्या मायमावल्या मान्य करतील. भगिनींनो, मालकाने साडी आणली तर तुम्ही एकट्या नेसल्या नाहीत. जुन्या काळात तुमची साडी आहे, पण ती साडी तुम्ही शेजारच्या बाईला दिली. कशासाठी होतं का असं? आता देतात का? खूप कमवलंय आपण, पण हे गमावलंय आपण, एवढं लक्षात ठेवा. मी सांगेल फिरून इथंच येईल मी.
आपण खूप कमावलंय. बरं तेव्हा फार कमी साड्या असायच्या. माणसाने नवीन ड्रेस शिवला तर ते स्वतः नेसत नव्हते, मित्राला द्यायचे, भावाला द्यायचे, तू नेसून घे, मी उद्या नेसेल. आता इतक्या साड्या आहेत की कपाट उघडलं आणि एखाद्याच्या अंगावर त्या साड्या पडल्या, दाबून मरेल तो गुदमरून. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही कसं काय मी ब्रह्मचारी नाही ना. कपाट भरलंय तरी विचारतात तुम्ही साडीच नेली ती पाडव्याने. लक्षात घ्या. तेव्हा कमी वस्त्र मिळायची तरी ते नवीन वस्त्र शेजारच्या माईला दिलं, घडी मोडून द्या. याला काय म्हणायचं माहितीये? प्रेम. प्रेम शब्द इतका शुद्ध आहे जितका लोकांना चुकीचा वाटतोय तसा तो नाहीये. हजार लोकांच्या समोर जळगावच्या बस स्टँडवरती, रेल्वे स्टेशनवरती एखाद्या बाकावर बसून एक माय आपल्या लेकराला पदराच्या आड दुग्धपान करविते. स्वतःच्या तारुण्याचा आणि सौंदर्याचा विचार न करता. ते माय आणि लेकाचे एक पवित्र प्रेम आहे. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती रेशमाचा धागा बांधते, ते एक पवित्र प्रेम आहे. आपले वडील मोठे असून लेकराला खांद्यावरती मिरवून गावभर फिरवतात, ते बाप आणि लेकराचं एक पवित्र प्रेम आहे. विद्यार्थ्याला लिहिता येत नाही, त्याच्या हातात खडू कसा पकडायचा अशी उभी रेष मार, त्याला एक आडवी रेष मार, त्याला अर्धा चंद्र लाव, इकडनं अजून खाली अर्धा चंद्र लाव, म्हणजे क तयार होतो. असं गुरुजी ज्या वेळेला विद्यार्थ्याला शिकवतात ते गुरु आणि शिष्याचे एक पवित्र प्रेम. प्रेम शब्द जितक्या चुकीच्या कामासाठी लोकांनी वापरला तेवढा तो चुकीचा नाही. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमे विन नाही. खरा तो एकच धर्म जगाला. परमपूज्य साने गुरुजींना विचारा प्रेमाची व्याख्या काय. ते सांगतात, जगीचे हीन अति पतित, जगीचे दीन पद दलित, कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे. जगाला ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा राहों में मिले जो दीन दुखी, सबको गले से प्रेम की गंगा बहा. या ठिकाणी आतमध्ये घेतलंय पुतण्याला, प्रेमाने असं नसतं केलं, पण ती उठून उभी राहिली. बाळ कुठं आहे तुमचं? आई म्हटली हळू बोला, तो आताच झोपलाय. भगवंत विचार करताय, पहिलंच गिऱ्हाईक आहे, मी झोपायला थोडी आलोय. देवान रडायला सुरुवात केली. हुशार दुकानदार पहिलं गिऱ्हाईक परत जाऊ देत नाही. कोणतं म्हणतात त्याला? शाबास. तशी पुतना बोवणीचं गिऱ्हाईक. देव रडायला लागले. आई म्हटली बघा तुमच्या आवाजानं जागलाय, बघा मी पाणी सांगते. दाशीला पाणी सांगायला आतमध्ये गेल्यात तेवढ्यात पुतण्यानं पटकन परमात्म्याला उचललं, आसन घातलं, पदराच्या दुग्धपान देवाला करू लागली. देवा आनंदाने तिच्या हृदयातलं दुग्धपान करत होते. तिला 5व्या अवतारात वचन देऊन ठेवलं होतं. देवाचा 6 दिवसापर्यंत रंग गोरा होता, पण तिच्या हृदयातलं दुग्धपान करू लागले आणि देवाचा रंग बदलू लागला आणि देवाचा रंग झाला श्याम. श्याम म्हणजे सावळा, काळा, निळा रंग झाला. तिच्या हृदयात विष होतं भरलेलं. आता ऐका माय, विष ओतपोत भरलेलं होतं. ज्या वेळेला या शुकदेव राजा परीक्षेला सांगतायत की राजन, आई बाहेर आल्या. आईनं बघितलं की बाबा पाण्यात बाण नाही. माझं बाई माझं बाळ कुठं आहे? बघ ना यशोदा, दोन्हीकडनं घेतला तरी सोडत नाही. भगवंत तिला योग शक्तीनं तिच्या कानात सांगतात, मावशी मी शक्यतो पकडत नाही, आणि ज्याला पकडलं त्याला ती सोडायला तयार होती, पण देव तिला सोडायला तयार नव्हता. नवलाची गोष्ट अशी आहे, शक्यतो माणूस या मंडपात येऊन बसतच नाहीच. आणि जर चुकून एखाद्या दिवशी येऊन बसला तर त्याचं 7 दिवस घरी मन लागत नाही. पटापट कामं आवरली जातात आणि येऊन घरी मन लागणारच नाही. तुम्ही लाख प्रयत्न करा, जाऊ देवा आज जायचं नाही का त्याला. आनंदाने टीव्ही लावू, चांगली मालिका चालू आहे टीव्हीवर, माझ्या नवऱ्याची बायको, ती बघत बसू. पण नाही, मन लागणार नाही. घरामध्ये टीव्ही आहे, फॅन आहे, एसी आहे, मोबाईल आहे, सुख सुविधा उपलब्ध आहे. चला बाबा मंडपात जाऊन बंधनात राहायचंय, 3 तास अस्ताव्यस्त चालणार नाही, तिथं नियमात बसायचंय, आरती झाल्याशिवाय घरी येता येत नाहीये. हे सगळं माहीत असून सुद्धा मन लागत नाही. ही देवाची, ईश्वराची एक लीला आहे बघा. कारण देवाचा रंग आहे श्याम, आणि श्याम रंगावरती दुसरा रंग काम देत नाही.
मी आजपर्यंत आपला सप्ताह चालू झाला तेव्हापासून त्याच्या अगोदर 3 कथा सांगत होतो. सकाळी एक कथा करायचो, दुपारी आपल्याकडे यायचो आणि रात्री जळगावात तिसरी कथा करायचो. आज पहिला दिवस आहे की मला कथेला जायचं नाही, पण माझं मन आता बेचैन झालंय की रात्री बोलायला नाही व्हा. त्रास होता, प्रवास होता, वेदना होत्या, जागरण होतं. आज आयतं बसायला भेटणार आहे, तरी आता मन बेचैन आहे की आता 1-1.5 तासानंतर आपलं थांबलं की मग उद्याच बोलू आपण. तोपर्यंत बोलायचं. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे जे ज्ञान आहे ते समाजापर्यंत आपण पोहोचवायचं. एखाद्याचा गाथा पाठ आहे पण कोणलेच सांगत नाही, काय उपयोग आहे? नाही, ज्ञानी तर लय आहे तू, पण ते ज्ञान ऐकणार कोणीतरी पाहिजे ना. की तू मरानंतर ललित, तुला ऐकून कौतुक वाटेल बाळा. आभार मान नगरीच्या सगळ्या जुन्या लोकांचे की याने या वयात, या मंडळीने या वयात तुला सप्ताहामध्ये सामील करून घेतलं. एक लक्षात घे. का माहितीये का? नाही तर गावोगावी ना हे जे जुने लोक आहेत ना, यांनी बजेटच बसू दिला नाही कोणाला. गावोगावी सप्ताह ओस पडले, टाळकरी घडले नाहीत. त्याला जबाबदार कोण आहे? उपनगरीचे जुने मायबाप खूप चांगले की त्यांनी युवकांना प्रोत्साहन दिलं, गळ्या सांभाळा. नाही तर मी काही ठिकाणी टाळकरीच घडले नाही, तिथे गेलो त्या लोकांना सांगतो, हे जे ज्यांनी असा द्वेष केला ना, या मरानंतर येस ना डोळ्यावर 1-1 टाय द्यावायला पाहिजे. प्लीज आहे हो. का आज माझ्याकडे काहीतरी असेल ना, मी विद्यार्थ्याला देणं ते गरजेचं आहे. ऐका गड्यांना, कारण मी मेल्यानंतर ते कामी येईल ना, कुणाच तरी कामी. ते समाजापर्यंत ते ज्ञान देतील ना. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्म, कबीर मोमिन, दादू पिंजारी, लतीफ मुसलमान, सेनान हवी, संत नरहरी महाराज सोनार, गोरोबा काका कुंभार, चोखोबा राया, मुक्ताबाई, मीराबाई, संत जनाबाई. किती नाव घ्यायची? संत मीरामाता आहे, संत जनाबाई आहेत, संत मुक्ताबाई आहे, संत बहिणाबाई आहेत. किती महात्म्यांची नाव आपल्या समोर प्रगट करायची. न पाहे याती कुळाचा विजय, भक्त करुणाकर, ज्ञानाबाई. आणि या लोकांनी आजपर्यंत सांभाळला ना जुन्या मायबापांनी. त्यांचे उपकार झाले की त्यांनी त्यांच्या आयुष्यातला अनमोल वेळ दिला. दुसरे उपकार तुम्हा सर्व श्रोत्यांचे आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ इथं देता. वक्ता तो वक्ता नाही, श्रोते विना. वक्ता कुठूनही आणू शकतात, पण श्रोतेच नाही आले तर. मंदिर खूप मोठं बांधलं पण भाविक भक्त झाले नाही तर मंदिराचा देवाला देव पण नाही गेला. तस दुकान तर मांडलं पण गिराईक नाही ना. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व मुक्ती मुक्ती पुकाच साठी कोणी तयार करू असे भगवान परमात्म्यानं तिने लाख सोडवायचा प्रयत्न केला पण देव तिला सोडत नव्हते. ओरडली, किंचाळली, मूळ स्वरूपात प्रगट झाली, घराच्या बाहेर निघाली. इतक्या जोरात ओरडली की गोकुळ गावाच्या कांठळ्या बसल्या. गावाच्या बाहेर गेली, ती चालायची तर जणू काही गोकुळात धरणीकंप होतोय. गावाच्या बाहेर गेली, खाली कोसळली, अनेक झाडं तिच्या अंगाखाली चिरडली गेली, कडकड आवाज झाला आणि तिच्या उघड्या हृदयावरती परमात्मा खेळताय. तिच्या मुखातून एक दिव्य ज्योत प्रगट झाली आणि छोट्याशा बाळकृष्णाच्या मुखात ती ज्योती समाविष्ट झाली. आपल्या आईला यशोदेला, आपल्या आईला देवकीला भगवान परमात्म्यानं जी मुक्ती दिली ना, ती सायुज्य नावाची मुक्ती या पुतणीलाही दिली. 6 दिवसाचे असताना पुतना मारला आणि कंस मामाचा आत्मविश्वास वाढला. आपला वैरी कुठं? गोकुळात. विश्वास वाढला, ठाम निर्णय म्हणतो तो बेचैन झाला. तो नवीन राक्षस शोधतोय, कुणाला पाठवायचं. इकडे देवाचं बारसं झालं, गर्गाचार्य मुनींनी नामकरण केलं. उपजली या बालकासी नाम नाही तर पासी ठेविल्या नावेसी ओ देत होती. माऊली म्हणतात जे बाळ जन्माला आलं त्याच्याकडे स्वतःचं नाव नाहीये, मग ते नाव त्या बाळाला बारशाच्या दिवशी दिलं.
वारंवार 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 त्या नामाचा उच्चार होऊ लागला आणि एक दिवस त्याला कळायला लागलं हे नाव कोणाचं आहे? माझं आहे. ठेविल्या नावेसी ओदेत उठी. तसं नंदबाबांनी काय केलं, रोहिणी मातेचं बाळ यशोदाईच्या मांडीवर ठेवलं आणि यशोदाईचं बाळ रोहिणी मातेच्या मांडीवर ठेवलं. गर्गाचार्यांची परीक्षा घेऊ केली पण गर्गाचार्यांनी एका नजरेत ओळखलं, नंदा रोहिणीच्या मांडीवरचं बाळ तुझं आहे आणि यशोदेच्या मांडीवरचं बाळ रोहिणीचं आहे. याचं नाव बलभद्र आणि त्यांचं नाव श्रीकृष्ण. नामकरण झालं. आई कधीतरी भगवंताला माधव म्हणायची. गोकुळातले लोक नंदलाल म्हणायचे. कुणाचा मुलगा, मुलाला दुसरं नाव काय दिलंय आपल्या लोकांनी? लाल. काय काय लाल इतका खतरनाक आहे. हा कोणाचा लाल? नंदाचा. हळूहळू भगवान परमात्मा चंद्राच्या कलेप्रमाणे लीला करतात. 108 दिवसाचं वय झालं. शक्टासूर मारला. अल्प वयामध्ये काग बग रिठा मारले बालपणी. अवघी दैत्य खानी बुडविली. नुसती कृष्ण कथा वृंदावनवासी कथाकार 7 दिवस सांगतात. आपल्याला काही घटिकेत रुक्मिणी स्वयंवरापर्यंत पोहोचायचं. भगवान परमात्म्याने लीला केली. हळूहळू भगवान परमात्मा मामाने जे राक्षस रूपी खेळणे पाठवले या बाच्यानं ते सगळे खेळणे मोडलेले आहेत. भगवंत पोटावर सरकू लागले. तळहात टेकत टेकत रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने डाव्या गुडघ्याने रांग. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तुम देखील कसे. रंगानी रंगनाथ तुम देखील कसे. रंगणी रंगनाथ तुम देखील कसे. ओ रंगानी रंगनाथ तुम देखील कसे. तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. शाबास. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ तुम्या देखील लागेसे. देवाला एक नाव पडलं रंगनाथ. काही जण त्यांना रंगनाथ म्हणतात, काही बाळकृष्ण म्हणतात, काही लड्डू गोपाल म्हणतात, तर काही लंगड्या देव म्हणतात. ऐका, मला फक्त एकच चिंता आहे, जर देवाला लंगड्या म्हणतात तर महाराजले काय म्हणत होते? ईश्वरी लीला आघात गड्या. रंगनी रंगनाथ तुम्या देखील गेसे. भगवंत बोलायला लागले. विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता. जगाचे मालक आहे, ब्रह्मांडाचे धनी आहे, माता म्हणू लागली. तोची गोकुळात होऊन गोवळ मनवी तो बाळ यशोदेचा. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. नवल केवडे नकडे कान्होबाचे. ना त्या ईश्वराचं कोळ कोणाला कळलं ना कळणार. ऐका माई बाबा, भगवान परमात्मा गोकुळाच्या मातेत जशी लीला करत होते तसे देव देवता भगवंता दर्शनाला येऊ लागले.
एके दिवशी महादेवांनी जोग्याचं रूप घेतलं आणि गोकुळात आले. नगर में जोगी आया, जसोदा के घर आया. साधूचं रूप घेतलं ना आले. भिक्षा दिली तर म्हटलं नको, तुमच्या घरी जे बाळ जन्माला आलं त्याचं दर्शन करावं. आई म्हटली नाही बाबा, अनेक राक्षस आतापर्यंत रूप बदलवून आले. म्हटले मी काही राक्षस नाही, साधू आहे, विश्वास ठेवा. पण आई नाही म्हणत होती भगवंताला कडेवरती घेऊन. आणि भगवान महादेवांनी भगवान कृष्णाकडे बघितलं, छोट्याशा बाळ रूपाकडे काहीतरी बोलले भगवान शिवशंकर, आणि देवान रडायला सुरुवात केली. कारण देवाला इच्छा होती, हरीला इच्छा होती हराशी मिलन करण्याची. मंडळी, रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जो. हरी 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 मंत्र हा शिवाचा. ज्यानं हरी म्हटलं ना त्याला महादेव प्रसन्न होता. ज्यानं रामाचं भजन केलं त्याला महादेव प्रसन्न होता. म्हणजे दोन्ही देव एकच आहेत. भजन करी महादेव रामपोजी. महादेव भजन रामाचं करतात, रामप्रभू भजन महादेवाचं करतात. वाद फक्त भक्तांचा आहे. जे रामांचे भक्त आहे ते उभा गण लावतात, आणि जे महादेवाचे भक्त आहे ते आडवा लावतात. यांचाच वाद चालू आहे. आम्ही शैव आहे, आम्ही वैष्णव आहे. एक भगवान पांडुरंगाची भक्त असलेली मुलगी, वैष्णव संप्रदायातली मुलगी, भगवान शंकराची पूजा करणाऱ्या एका घरात गेली. सासराला लय कठीण होता. तिथंही घर सारवत होती. घर कसं सारवतात? आडवं कि उभं? आडवं सारवत. मुलगी शिव संप्रदायातली घ्या, सासरा वैष्णव संप्रदायातला घ्या. उत्तर प्रदेशामध्ये शिवपूर, विष्णुपूर नावाची गावं सांगितली जातात. ऐका. आता तो सासरा थोडा स्ट्रिक होता. त्यांच्या ताईला बघितलं, सांगितलं बाळा आपण वैष्णव आहोत, इथं सगळं काम उभं करावं लागतं. एक एक पट्टी घेऊन सारवायला लावलं. पण दुसऱ्या दिवशी तो दात घासत होता. इथून ना ध्यान करून. दात कसे घासतात? ती ताई म्हटली मामांजी तुमचं काहीतरी चुकत आहे. काय तुम्ही वैष्णव म्हणवता ना, तिथं कोणतंच काम तुमच्या गावात आडवं होत नाही ना. पण दात जर त्या होटातून बरंच सरकला तर नाकात जाईल ना तो पुढे. अरे व्यवहारिक जीवन झालं. टिळे, टोपी, माळा, देवाचे गबाळे, हे बाह्य लक्षण आहे. माळ, गंध. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, यात्रोत्सवामध्ये तीर्थावरती सुद्धा जे पाकिट पैसे चोरतात, मोबाईल चोरतात ना, ते माळकरीच असतात. तुम्ही संभ्रम सुद्धा घेणार नाही की यानं चोरेले हो. पहिल्याच दिवशी 28 चोर पकडले होते इथं. हा, पकडले होते ना. कसा होता? माळकरी होता, चोट्टा. गले में रुद्राक्ष की माला और पूरा मन काला. एक लक्षात घ्या. माळ, गंध हे बाह्य लक्षण आहे. अंतरीचे घेतो गोडी. मी एके दिवशी बोललो तुम्हाला, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी आणि धरोनी श्रीहरी जपेश. अंतकरणातला त्या गोकुळवासियांचा भाव होता, त्यांचं प्रेम होतं. राधिका माता, विशाखा माता, ललिता माता, चंद्रकला माता, प्रभावती माता, लीलावती माता परमात्म्याला कडेवर मिरवत होत्या. विश्वव्यापक कमळापती. आणि त्याशी गवळणी कडे गेला चालली होती देवाची. एके दिवशी पार्वती माता महादेवांना म्हटली मी नारायणाचं कृष्ण रूप बघायला जाते. महादेव म्हटले मी पण येतो की. अहो सगळ्या महिला जाणार आहोत. महादेव म्हटले गोपिका झालो तर. पण कशाला? कुणी ओळखलं तर नाव ठेवतील तुम्हाला.
असी करेगी ब्रज की नारी मानो बात हमारी. ऐका म्हटले माझं, त्या गोकुळातल्या स्त्रिया नाव ठेवतील तुम्हाला. महादेव ऐकत, एक बार ओ भोले भंडारी बनकर ब्रज की नारी गोकुल में. असे अनेक देवता येऊ लागले. गोपिका बनून आले ते गोपेश्वर झाले. आशा पकडून आले आशेश्वर म्हणून ओळखले गेले. असलेला भगवान परमात्म्यासोबत अनेक देवदेवताही करू लागले. विश्वाचा मालक तिथं होता म्हणून देवदेवता त्या नगरीत येत होते. आजही तुम्ही जा 12 महिन्यात तुम्हाला योग मिळेल तेव्हा जा वृंदावनात गोकुळात. रात्रंदिवस भजन आहे, रात्रंदिवस कीर्तन आहे. कधी जा वृंदावनात. रमण रीतीत तुम्ही पाय ठेवला की आपोआप नाचायला लागतात लोक, मातीत लोळतात. काय त्या रीतीची जादू आहे ना, मलाही माहित नाही. आपल्यापैकी जाऊन आलाय का रमण रीतीत कोणी? गेलं माहित. तिथं वयस्कर लोक सुद्धा काय करतात, लोटांगण घेतात, वाळूची घरं करतात. खरंय का? काय त्या मातीत त्या रेतीत पाय ठेवला, काय जादू आहे बघा. भगवंत खेळले त्या रेतीत. तिथं माती मिळते बघा, ब्रह्मांड घाटावर. तिथली माती विकत घेऊन खातात लोक. मुलतानी नाही बरं. देवानं माती खाल्ली आहे त्या जागेवरची. तिथली माती विकत मिळते 10-20 रुपयाला, आणि लोक विकत घेऊन खातात. लीला केली आहे भगवंतान त्या मातीवर. जरा चल के वृंदावन देखो श्याम बंसी बजाते मिलेंगे. आनंद आहे गड्या त्या गोकुळाच्या मातीत. भगवंत चालायला बोलायला लागले, गल्लीनं फिरायला लागले. बलराम दादा सोबत माती घेतली भगवंतानं, मुखात घातली. बलराम दादा धावत गेले. एखाद्या पोरानं काही गुन्हा केला की दुसरं काय करतं, त्याच्या घरी जाऊन सांगतं. आणि त्याला इतका आनंद असतो, मी नाव सांगितले वयानं. आणि जोपर्यंत घरचे लोक येऊन त्याला पकडत नाही, बोलत नाही, त्याचं मग आई चालू. आई म्हटले, बलरामा त्यानं माती खाल्ली नसेल, मग खोटं वाटतंय ना, चल नेला तिथपर्यंत. आईने कान पकडला, काठी उघडली. कृष्णा माती खाल्लीस बाळा. माने नकार दिला. मग तोंड उघड. देवाने असं केलं, मी उघडेल तू बघशील. काय रे तोंड? मारावया तिने उभारली काठी भुवने पोटी 14 देखे. आपण एका भुवनात राहतो ना मायबाप. अरे देवाचं मुख आहे ते. 14 भुवन दाखवली. कुंदकडी सारखे दात चमकत होते. आपलं जर तोंड उघडलं तर काय काय सापडेल? घरी गेल्यावर विचार करा. सडेल किडेल दात आहे, दुर्गंधी आहे, लाळ पित्त आहे, ओतपोत या शरीरामध्ये हे सगळं भरलंय. देवानं ते ब्रह्मांड दाखवलं, 14 भुवन दाखवली. आई बेशुद्धच पडली. ज्याला आणलं आईच्या चेहऱ्यावर सिंचन केलं. माही काय झालं? हृदयाशी लावलं आणि सांगितलं, बाळा कोणी जरी विचारलं ना तुला कोणाचं आहे ते काय सांगशील? आई मी कोणी जरी मला विचारलं सांगतो मी यशोदेचा आहे, मी नंद बाबा. देवाने घरात लीला केली होती, अंगणात लीला केली, बाहेर लीला केली. असुर संपवले. एकच राक्षसाला जीवनदान दिलंय, कृष्ण अवतार. आणि त्यांचं नाव आहे महाबाळ भट्ट. तो त्याला जीवनदान का दिलं? तो ब्राह्मण देवाच्या रूपात आला. आणि ब्राह्मणाचा अधिकार मोठा आहे गड्या. सकल तीर्थे जयाचे नि पावन ते ब्राह्मणाचे चरण तीर्थ जाण. स्वयं वधी श्री नारायण श्रीवत्सलांच्या मिरवते. भृगु ऋषीने लात मारली ना, देवाना हृदयावरती मिरवली. सुख धरले लाथेचे शिनना मानिते. म्हणून त्याला जीवनदान. पण नुसतं जीवनदान दिलं नाही, त्याची पण फटफजिती केली. तो काय सांगत होता आईला? हा मुलगा मारून टाक. भविष्य सांगायला आला होता. भविष्य बघणार येतात की नाही मला सांगा? त्यांना भविष्य कळलं असतं तर गल्लोगल्ली फिरले असते का? त्यांनी त्यांचं भविष्य बघितलं नसतं का? भविष्याची काही लक्षणं आहेत, शिवपुराणामध्ये काही वर्णन आहे. आपली ही जी नख आहे ना, यांचा कधी काहीतरी रंग बदलतो. तो रंग जर या मध्ये आपण असं दाबलं की काहीतरी रंग बदलतो. मी लक्षणं सांगेल. किती महिन्यात आपला मृत्यू होणार आहे आपली नख सांगतात. ऐका,
आपल्या डोळ्याची जी पापणी आहे ती सांगते, नाकाचा शेंडा सांगतो. असं जर मी सांगितलं तुम्ही रोजच चेक करणार, म्हणून मी सांगणार नाही, टेन्शन घेऊ नका. आपला जो अंगठा आहे ना, अंगठाजवळचं जे बोट आहे ना ताई, ज्या ताईचं डाव्या पायाच्या अंगठाजवळचं बोट अंगठ्यापेक्षा थोडं मोठं असेल, त्या ताईचं नवऱ्याचं कधीच जमत नाही. घरी चेक करा, घरी घरी घरी, इथं नका माय. आता नक्की घरी गेल्यावर लोक बघ बाबा बरोबर आहे का, एक लक्षात घ्या. आपल्या हाताला काही रेष आहेत पण नाही, मला यातली थोडी माहिती आहे, पण भविष्य कुणालाच कळत नाही, एवढं लक्षात ठेवा. कुणालाच नाही. आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आजचा दिवस वाईट घालवायचा की चांगला घालवायचा कोण ठरवणार? आज पुण्य करायचं की पाप करायचं कोण ठरवेल? आपण ठरवायचं. भविष्यवाले हात बघितल्यावर सांगतात तुम्ही सर्वांसाठी खूप काही करतात, पण तुमची दया कोणाला येत नाही. आणि मग हे लोक म्हणतात 100% खरं आहे. हा ठरलेला शब्द आहे गड्यांना, ते मन जिंकलं जातं. ते सांगतील पुढे बाबा कोणाकडनं काही घेत नाही, पण तुमचं मन उदार आहे. मी तुळजापूरून आलो पंढरपूरला चाललो, जमलं तर 5,001 रुपये द्या, तुमच्या नावानं अन्नदान करेन. हे म्हणतं 5,000 तर काय नाही, 2100 द्या, 1100 द्या, 500 द्या, 101 तरी द्या. 5,000 मला अवहेलात्मक सांगायचं नाही गड्यांनो, मला सांगायचं इतकंच आहे, उद्या काय होईल हे देवालाही माहित नाही, भगवंतालाही माहित नाही. देव आनंदानं गोकुळात होते, एके दिवशी अचानक अक्रूजींचा रथ येतून त्यांना मथुरेला घेऊन जातो. देव मथुरेत आनंदानं होते, पण एके दिवशी उज्जैनला जावं लागतं. देव मथुरेत विद्यार्जन करतात, पण उज्जैनला विद्यार्जन करतात संदीपनीकडे, पुन्हा मथुरेत यावं लागतं, गोकुळात यावं लागतं, आणि पुन्हा ते पण सोडावं लागतं आणि द्वारकेला यावं लागतं. मी सकाळी अयोध्येचा राजा होणार आहे आनंदानं प्रभू रामचंद्र झोपी गेले. सूर्यनारायणाची पहिली किरण पृथ्वीच्या पाठीवर आली आणि प्रभू रामचंद्र 14 वर्ष 14 दिवस वनवासाला निघाले. भविष्य देवालाही माहित नाही माय बाबा, आपण तर सर्वसामान्य जीव आहोत. मला असं वाटतं की भविष्य बघण्यामध्ये आयुष्य व्यतीत करू नका. धावणाऱ्या घोड्यांची चित्र घरात लावली म्हणजे प्रगती होते, हे आपलं मानसिक समाधान आहे. ज्याला प्रगती करून घ्यायची असेल त्याने सूर्योदय होण्याच्या अगोदर घोड्याच्या वेगानं धावत राहा. विश्वातले सर्व तुमची जी सिद्धी तुम्हाला हवी आहे ते सगळं यश तुमच्या पायावरती लोटांगण घालेल. शांतर झाला आहे का? भगवान परमात्मा गोकुळाच्या मातीत आले होते. महाबळ भट्टाला जीवनदान दिलं नक्की, पण तो म्हणत होता हे लेकरू मारून टाका, असं बाळ जिवंत ठेवणं योग्य नाही. हा कुळाचा नाश करेल, हा मामाचा नाश करेल, माझ्या ताब्यात द्या. आईचा चेहरा उतरला आणि तेव्हा मात्र भगवंताने काय केलं, माया बोलवली आणि त्या मायेला सांगितलं याला थोडी अद्दल घडव. घरातली सगळी भांडी आपोआप ओळायला लागली आणि त्या महाबळ भट्टाची फटफजिती केली. संत साहित्याने मांडणी केली आहे का? जानवे तुटले पंचांगण फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांगण फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, दोतरा गणाले दोतरा गणाले अरे जानवे तुटले पंचांगण फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले.
जानवे तुटले पंचांग फाटले. बघा चोपडा तालुक्यातली खर्डीची मंडळी आहे आणि यांतून त्यांतून अकलूस. जळगावला काल्याच्या कीर्तनाला आले होते. मला म्हटले नाही की माऊली आम्ही येतोय. ही आवड आहे आणि ज्याला आवड ज्याला नाही आवड बाकी तुम्ही म्हणा. त्या ठिकाणी आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तेव्हा तुझी चिंता ते अशी सर्व आहे. आवडीशिवाय होऊ शकत नाही मंडळी, अशक्य आहे सगळं. ऐका, तुम्हा सर्व मायबापांना आवड आहे देवाविषयी, साधूविषयी, संताविषयी, वैष्णवाविषयी, वारकऱ्याविषयी आदर आहे तुमच्या अंतःकरणात, म्हणून तर तुम्ही या मंडपात बसलेले आहात. आणि ऐका, तुमच्या कृपेचं देणं आहे गड्यांना हे सगळं. फटफजिती केली महाबळ भट्टाची, तिला करत होते. गल्लोगल्ली भगवान परमात्मा फिरायला लागले. मित्र एकत्र केले, वाकड्या, पेंद्या, सुदामा, बोबड्या, मनसुक्या, मधुमंगल, त्यांच्यासोबत लीला केली. काहीतरी आईने भगवंताला उखडाला बांधलं तर उखडी बांधिता उपटिले विमला अर्जुन. हे सगळं घडलं. घरातच नाही बाहेरही खोड्या वाढल्या. एखाद्या गोपिकाने रांगोळी काढली, जवळ गेले, कमरेवर हात ठेवून उभं राहिली, रांगोळी पाहिली. तिला नवल वाटलं, बाबा गावाच्या राजाचा मुलगा रांगोळी बघतोय आपली. आवडली कारण नंदलाला तुला जे माहित. गावात जर रांगोळीची स्पर्धा झाली ना, माहित पहिला नंबर तुझा. आणि ती डबा ठेवायला आतमध्ये त्या रांगोळीच्या घरात गेली. तेवढ्यात त्यांच्या पाकळ्या मोजल्या. 8 पाकड्यांचं फुल काढलं होतं त्या गोपिकेनं. देवाने तर्क काढला, 8 म्हणजे अष्टमहासिद्धी. 1 पाकडी वाढवली असती, इन बापनं काय बिघडलं असतं. नवविधा भक्तीला इमानत नाही. देवानं काय केलं, त्या काढलेल्या रांगोळीला पुसलं. नुसतं पुसलं नाही, अष्टदळ काढले अंगणी, 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 अष्टदळ काढले अंगणी. त्यावरी मुद्दे चक्र पाणी, त्यावरी मुद्दे चक्र पाणी, वरी मुद्देच्या प्रमाणे, वरी मुद्देच्या प्रमाणे. अष्टदळ काढले अंगणी, अष्टदळ काढले अष्टदळ काढिले अंगणीन त्यावरी. कल्पना तर करा मायबाप, एखाद्या ताईनं मनापासून सकाळपासून सडा समार्जन केलं, एवढ्या कष्टानं रांगोळी काढली. हे सांगायला तुम्हाला असं वाटेल की महाराज प्रमाण असं कसं आहे, पण प्रमाणच संतांनी तसं लिहिलं नाही. सत्य आहे. उपनगरीकर माझ्यासमोर बसलेले मायबाप मान्य तर कराल. एखाद्या ताईनं सुंदर रांगोळी काढली. आता उद्या दिंडी सोहळा निघेल आपल्या गावात. एखाद्या ताईनं रांगोळी काढली आणि शेजारचं पोरग आलं त्यावरून आपल्याला सांगायला विचित्र वाटतं. कल्पना तर करा, मुतून गेलं ते त्याच्यावरती. होत द्या बरं, असं कसं वाटेल तर. नाचले त्या रांगोळीवर, पुसून टाकली. मुते शब्दाचा अर्थ वाईट घेऊ नका. माऊली म्हणतात, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मनन. हे त्याचं उत्तर आहे. आता ती गोपिका घराणं घेऊन आली. आई म्हटली मन पोरग आणि तून दारसी, शक्यच नाही. जन्मदाती माय गुणाचा जो मुलगा आहे ना,
त्याचा गुन्हा एका वाक्यात कधीच कबूल करणार नाही, कधीच नाही. आणि ज्या बाईनं एका वाक्यात मुलाचा गुन्हा कबूल केला, समजून चला ही याची सक्की माय नाही. नाही, नाही. जन्मदाती आई मुलाचा गुन्हा कबूल. व्यसन करून आलं लेकरू घरी, त्याचे बाबा मारायला उभे, आई म्हटली नका मारू, लोकच ना पोरे देखो काय काय करत. 31 डिसेंबर होती म्हणून केली. काय माय आहे ना. धन्य मातेचे उपकार, तिने दाबी येले, उपकाराची फेड नाही. नाही कडे आईची बरोबर. आई उलट बोलली, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळे ग, काय लटकाच घेताळ ग, काय लटकाच घेताळ ग गोकुळ जाणारे, काय लटकाच घेताळ ग गोकुळ जाणारे, काय लटकाच घेताळ ग गोकुळ जाणारे. लपून याची गोटीला कथायाचे पाठी, तुम्ही लपून याची गोटीला कथायाचे पाठी, एवढी कविता खोटी ग गोकुळ जाणारे, एवढी करीत गोटी गे गोकुळ जाणारे. सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोकुळवान, बाळ सगुण गुणाचे तान बाळ दिसतंय गोकुळवान. काय सांगता घरान ग गोकुळ जाणारे, काय सांगता घराने गे गोकुळ जाणारे. लपून याचा भोवराळ घेता सारंग, तुम्ही लपून याचा बोराळ घेता शारंग धरा. बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारे, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी. आईचा ओढाळा गे गोकुळ जाणारे, तुम्ही टाईच्या ओढा गे गोकुळ जाणारी. बाळ सगुण गुणाचं तान. कोणत्या गुणाचं आहे. सगुण गुण सांगितलं. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. त्यांना आवाज द्या मागच्या. सायकलीचं नाव पहिल्यात द्या. ऐका, दिंडीमध्ये ना आमच्या का महाराजांच्या पायाला लागलं होतं. आणि असं नगरीसारखं जावं लागलं मुक्कामाला. ते महाराज सगळ्यांच्या मागे असे पायाला लागल्यामुळे हळू चालत होते आणि एक पाय खाली वरती पडायचं. त्यांना बघून ते पोरं काय म्हणून माहितीये, गोळा. मी ते फोन केला, कारण दादा कुठं आहे तू. पण बाबा मागे पायाला लागलंय, थोडा त्रास होतोय. म्हटलं तिथं काय आवाज येतोय, पोर आहे म्हणे गावचे. काय म्हणतात मला गोळा म्हणतात. लगड्या काही बोलू नको, त्यांच्याच गावात मुक्काम करायचा आहे आपल्याला. चला लहान, मी नेहमी सांगतो की लहान होण्यात जो आनंद आहे तो मोठा होण्यात नाही गड्या. असं आपण 4-5 माणसं बोलले असतो तर उभं राहून, बाकीच्या लोकांनी म्हणलं पागल आहेत रे. ते काय नाही, बिचारे इतके टोपी घातले दादा, इतक्या ताकदीने पळत गेले आणि ते गेले निघून तिकडे पुढे. ऐका, भगवान परमात्मा खोड्या करत होते, आईकडे गारणं येत होती, आई मान्य करत नव्हती. एवढ्यावर थांबलाय का परमात्मा. देवाने शिंके तोडले, मडके फोडले,
राधा मातेसोबत कधीतरी कडेवरती बसून घरी गेले, तिथं मोठं रूप घेतलं, कधी लहान रूप घेतलं. हे सगळं घडलंय गड्यानं त्या गोकुळाच्या पवित्र मातेने. एक गोपिका यशोदा मातेला म्हटली, तुझा मुलगा त्या राधेच्या घरी गेला ना, युवावस्थेला येतो, पुन्हा लहान होतो. हे देव आणि भक्ताची लीला आहे गड्या. राधा माता म्हणजे पराभक्ती आहे. राधा माता हळा मासाचा पुतळा मानू नका. राधा हे नाम मुखात आलं की शुकदेवाच्या डोळ्यातून धारा गळायची. मी तुम्हाला एके दिवशी बोललो प्रेमानंद स्वामींबद्दल. त्यांचा श्वास ना श्वास राधा नामाला समर्पित. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वारकऱ्याला वारकरी भेटलो की सहज बोलतो रामकृष्ण हरी, तसं वृंदावनात तुम्ही गेला तर जिकडे तिकडे राधे राधे. एक बार तो बोलना पडेगा, राधे 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 वदम राधे वदम राधे प्रेम, असं युक्तिवाद आहे. कधीतरी गोपिकांनी परमात्मा राधा मातेचं कडेवरती मिरवलं. राधे राधे घेई श्याम सुंदरा नेई आता झडकरी आपुल्या नेजा मंदिर. कुणी यशोदा मातेला उलट सांगितलं. आई म्हटली, बाळा त्या गोपिकांकडे जायचं नाही, त्यांच्यासोबत खेळायचं नाही. भगवंत म्हटले, मीच कुठं रिकाम आहे. 2-3 दिवस देवाचं आणि गोपिकांची भेट नाही. एके दिवशी गोपिकांनी घरातलं पाणी सांडलं. झोपलेल्या लेकरांना चिमटी घेतली, ते रडायला लागले. सासूबाईने विचारलं, काय रडतोय ग बाई? आता बाई तू पाणी मागतोय, दे की. आता पाणी नाही घरात, जा की. कोण आणेल? खाड निराळा आहे. पाणी घ्यायला यमुना मातेवरती जायचं. भरला उलंडो रिता करी घट, मिस पाणी आसी गोविंदाची तट. चाले झळझळा व संतोनी वाट, पाहे पाळतो नि उभा गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ते काया, हरीने माझे हरिले चित्त. भार वित्त त्यांना विकायचंय दही दूध तूप लोणी, पण ते आवाज देत आहे गोविंद घ्या कोणी. का तर देवान हरपलेले. मैं तो सुधा मुझ कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे. चरणों में ले ले उर्मिवाले, ओ उर्मिवाले.
का जीवाचं कार्य करू. जसं त्या गोपिका देह बाण हरपल्या ना, तसे सगळे देह बाण हरपले. ऐका, आनंद आहे. कृष्ण कथा यासाठीच आहे महाराज, देहाचा विसर पडण्याचा. एक लक्षात घ्या, जसं तुकोबांना विसर पडला, माझी मज झाली अनावर वाचा अनावर झाली. छंद या नामाचा तुकोबरायांचं पाऊल ज्या मातीत पडलं ना, ती माती रामकृष्ण हरी म्हणा. मृदंगाला कणिक लागते बघा, मेलेल्या जनावराचं कातड आहे, पण त्यावर बोट पडली की ते मृदंग विठ्ठल बोलतं. मृदंग कच्ची कणिक खाऊन विठ्ठल बोलतं. माणूस भाजलेली खातो, हे दुर्भाग्य. ऐका, बंसी वाले ओ मुरली वाले, मैं तो सुध बुध खोई तेरे कारण. देभान हरपला होता, मुरलीचा नाद प्रगट केला. एक गोपिका म्हटली, यशोदा तुझ्या पोरांनी सकाळी बासरी वाजवली आमच्या अंगणात. माझी सुनबाई इतकी मग्न होती याची बासरी ऐकण्यात. तिला सांगितलं, बाळा लोणच्याची बरणी खाली वरती ठेव ग, सकाळपासून पडली. तिचं मन पूर्ण याच्या बासरीकडे होतं. तिने बरणी राहू दिली, माझा लहान नातू उचलला आणि शिंक्याला लटकवला. बरं मी वेळेवर हजर होतो. कुणामुळे घडलं? तुझ्या पोरामुळे. आवरी आवरी आपुला काना नासी आल्या मुच्या सुना ग. एक गोपिका म्हटली, लाडका काना बाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे. दुसरी धावत आली ती सांगायला लागली, याने बाई काय केली ग मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, झरुदाता हा सापडेन आणि यशोदे बाळ तुझा ग काना. तिसरी आली ओ धावणी, याने बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोयशी गाठबाई देवणी, गाठबाई कोणाशी सुटे ना, यशोदे बाळ तुझा ग कोठवरी ससुरी. एक बुबडी गोपिका होती, तोत्री. काय थांबू तू ते बाई, काय थांबू सांगू म्हणजे संतांनी वर्णन, महात्म्याने वर्णन केलं बरं का. दात होती मी यमुने पाण्याला, वाटेत भेटला धावला, त्याने बाई माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली. किती मजा आहे ना. मी 12वीला असताना आमच्या एका लेक्चरला सरांनी सांगितलं होतं, कोणाला काय व्हायचं, कोणाला काय व्हायचं, कोणाला काय बनायचं. मी तिथंही सांगितलं होतं कॉलेजमध्ये, मला कीर्तनकार व्हायचं. मला सगळे मुलं मुली त्यावेळेला हसले होते की कॉलेजमध्ये बसलाय आणि कीर्तनकार व्हायचं म्हणतोय. आता शहरात जेव्हा बॅनर लागतात ना, माझा फोटो ते बघतात ना, ते सगळ्यांना सांगतात, हे महाराज आमचे मित्र आहे बरं. समाजात आपली ओळख नाही, तुमच्याकडे काय आहे त्यावरतून तुमची ओळख समाज करणार आहे. माझ्या मागे एक बसलो, त्याला विचारलं होतं तुला काय करायचं, ते बोबळं होतं. तो थल, सरांना थल म्हणायचं. मला मार्केटिंग करायचं आहे, मार्केटिंग मध्ये MBA करायचं. सर म्हटले, का रे बाळा तुला बोलता येत नाही व्यवस्थित, तुझा शब्द उच्चार व्यवस्थित, तू कसं काय मार्केटिंग करायचं? मार्केटिंग नाही, मार्केटिंग करायचं म्हणे. सरांनी काय केलं, सर परमार्थिक होते आमचे. छोट्या छोट्या श्रीमद भगवद्गीता दिल्या सर्वांना, काही रामायण दिली आणि सांगितलं कोण किती विकून येतं बरं. 1 आठवड्याची मुदत दिली. कोणी 5, कोणी 4, कोणी 2, कोणी 3, कोणी 6, कोणी 7 विकलं. जे बोबळं होतं ते 10 प्रति विकून आलं होतं रामायणाच्या. सरांना नवल वाटलं, का रे बाबा तू कसं काय? तो ताई नाही, मी थकल्यानंतर दालात जायचो, डोलबेल वाजवायचो, ते लोक बाहेर आले त्यांना सांगायचो रामायण विकलेला आहे, घेता की वाचून दाखवू. ते लोक म्हणायचे बोबड्याचं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं बाबा, बरी कटकट जाईल. त्याचा बोबडापणा, त्याचा वीक पॉइंट आहे, पण त्याने तो यशस्वी केला. आपल्याकडे काहीतरी आहे ते आपण करू शकतो. माझी नेहमी विनंती राहील समाजात फिरताना व आरकरी मायबापांना, श्रोत्यांना, की तुमच्या घरची जी लेकरं शाळेत आहे ना, त्यांच्यावर आपल्या जबाबदारीचं ओझं देऊ नका. तुला इंजिनियरच व्हायचं ना, वकीलच व्हायचं ना, त्याचं कल जाणून घ्या, तुला काय व्हायचंय.
आणि त्या क्षेत्रात त्याला प्रगती करू द्या. आपण त्याला सपोर्ट सहकार्य करा, ते यशस्वी होईल. ते लेकरून नाही म्हणतंय की मी डॉक्टर होऊ शकत नाही. त्यानं बाप म्हणे आपल्याकडे पैशान काय कमी, 40 ठिकाणी 60 लाख देऊ आणि करू तर तुला डॉक्टरच. ठीक आहे, तुम्ही पैसे भरून त्याला डॉक्टर कराल, पण तो लोकांचे उलटे ऑपरेशन करेल. त्यानं काय मारेन ना तो लोकांना. त्याचं क्षेत्र नाही आहे ते. डॉक्टर म्हणजे सृष्टीच्या पाठीवरचं देवानंतरचं दुसरं रूप डॉक्टर साहेब. मला विनोद सोडून द्या. मला सांगायचं काय की लेकरांचा कल जाणून घ्या. तुला व्हायचं काय तद्वत विषांतर होत राहिले. आपला मुद्दा पुढे नेतो. ती गोपिका म्हटली की दात होती मी यमुने पाण्याला, वाटेत भेटला धावला, त्याने बाई माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता घतलो न पलली, पलता पलता तुला पलली तोई ती घागल फुटली, बाईची गागल पुतली, माझे गुलगे फुटले, माझे गुलगे फुटले, मग मी ललत बथले, आता मी ललत बदली, माझे गुलगे फुटले, माझे गुलगे फुटले, मग मी ललत बथले, आता मी ललत बदली, मग मी ललत बथले. आता मी ललत बदली, तिकुलन आला चालंग पाणी, तिकडून आलं चालंग पाणी, मला पोताशी धलिले, मला पोताची दलीले, काय दागोत ते बाई, काय दागोत ते, काय दागोत ते बाई, काय दागोत, काय दागोत ते बाई, काय दागोत ते. काय दागोत ते बाई, काय दागोत ते. दात होती मी यमुने पाण्याला, वाटेत भेटला धावला, त्याने बाई माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली. पलता पलता घतलो न पलली. नेमकं ही गवळण मी सांगत असावं. खूपनगरी गावात कोणाकडे तरी पाहुणे यावे. त्याने का रे तोत्र महाराज कोणी आणलं गडे गावात, यांना व्यवस्थित बोलणार नाही सापडलं का. ऐका, दोई ती गागल पुतली, माझे गुलगे फुटले, मग मी ललत बथले, तिकडून आले छालंग पाणी, मला पोताती धलाले, काय सांगू तू ते बाई. अशी एक नाही अनेक गवळणी येऊ लागली. आई तुझ्या मुलानं मित्र एकत्र केले, वाकड्या पेंद्या सुदामा बोबड्या मनसुक्या मधुमंगल, गाळलेली माती आणतात, गोपिकांच्या डोळ्यात फेकतात, गुखरू आणले वाटेत पसरवले, दगडा आणली माठाला मारली, टन्ना आवाज आला तर खाली, धब्ब वाजलं तर भरलेलं, लांब लांब काटे, हे सगळं चाललंय. तुला अजून काहीच माहित नाही. गवड्या घरी जातो, दही दूध खातो, शिंकेची तोडीतो, मडकीची फोडीतो, पाणी नवनी ताता सळा, हे सगळं चाललंय. हे गोपिका म्हटली यशोदे तुझ्या पोरांनी सगळ्यांच्या घरी खोड्या केल्या असते. आज जर तू जात असेल तर यांना आपल्या घरी येऊन दाखवा. मंडळी, देव अभिमानाला लवकर पकडतो. पेण्याला विचार कर, मावशी कुठे राहते, म्हटलं या ठिकाणी. ती मावशी गल्लीनं चालली, देव माडीवर चालले, म्हटले मावशी आज तू नाच घरी. ती काय म्हटली माहितीये, मी मोठा घर नेताई व मना नांदे कोणी. काय राणे मा बोले का. ठीक आहे, तू येऊन तर बघ. घरी गेली, मालकाला सांगितलं ऐका ना, आज आपल्या घरी चोरी होणार. मालक म्हटले वेडी आहेस, चोर कधी सांगून येत नसतो, झोप. ती मग नाही 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 येणारच. रात्रभर जागली बिचारी. 5:30 वाजले, डोळे सुजले होते तिचे. गेलेच नाही भगवंत तिच्या घरी. 5:35 तिचा डोळा लागला. अति जागरणामुळे तिला झोप लागली आणि 5:36 देव घरात आले.
एकाच मिनिटाचा फरक होता. लोण्याचं मळकं शोधलं, पोटभर भक्षण केलं ब्रह्ममुहूर्तावर. त्या गोपिकेच्या त्या म्हातारीच्या सगळ्या तोंडाला लोणी लावलं. बाजूला सुनबाई झोपली, तिच्या तोंडाला लोणी लावलं. आणि ओश्रीत म्हातारा झोपला होता, धिप्पाड द्याचा गोरणारा. गोरणारे लोक माहिती आहेत, ज्यांच्या ज्यांच्या घरी असतील त्यांना आता थोडं वेगळं वाटतं. अरे गड्यात त्या आनंदान झोपताना शेजाऱ्याला जागा होती. काय आजार आहे त्यांना म्हणून तर बघा गोरू नका. तर मी नाही, मी एक लक्षात घ्या, अशी गोरणारी लोक जर आपल्या घरी असतील तर भारत वंशातल्या गाईचं जे तूप मिळतं ते त्यांच्या नाकात टाकावं लागतं थोडं. ते जागे असताना बरं, हे लक्षात ठेवा रे बाबा. करायला जाय ना होय काय. ऐका, त्यांना भरपूर पाणी प्यायला सांगा आणि एका कुशीवर झोपायला सांगा. काही दिवसात ती व्याधी बंद.